नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार वानवडी विभाग या आमच्या पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी सालावादप्रमाणे अर्थात हे 22वे वर्ष आहे. सलग 22व्या वर्षी 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, त्याचबरोबर पहिली ते ग्रॅज्युएटपर्यंत जे ग्रॅज्युएशनला आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी वह्यांच्या सेटचं वाटप, अशा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठवाडा मित्रमंडळ या महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कार्याध्यक्ष आदरणीय भाऊसाहेबजी जाधव सर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, या शहराचे माजी महापौर आणि आमचे ज्येष्ठ नेते मान्य अंकुशांना काकडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष माझे सहकारी किशोरजी कांबळे, सर्व सन्मान्य मंच, उपस्थित बंधू भगिनी, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आदरणीय जाधव सर, आदरणीय अंकुशांना, जे विद्यार्थी पासआउट झाले त्यांचे पेरेंट्स, त्यांचे पालक आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला आलं त्याबद्दल आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. हे सलग आमचं 22वे वर्ष. 2003ला आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली. जे 10th पासआउट होतात, जे 12th पासआउट होतात, त्यांना आपण फेलिसिट केलं पाहिजे, सत्कार त्यांचा झाला पाहिजे, त्यांना पुढच्या काळाकरता या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे, ही त्यामागची धारणा होती. आणि त्याच्यानंतर साधारणतः 2 वर्षांनी असं वाटलं की हे कार्यक्रम तर आपण करतोय, पण जे विद्यार्थी या ठिकाणी शिकतात त्यांना आपण फुल नाही फुलाची पाकळी दिली पाहिजे आणि त्याप्रमाणे वह्यांचे सेट आपण त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली. अर्थात ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप खराब असते ते वर्षभर सुद्धा वेगवेगळ्या निमित्ताने माझ्या संपर्क कार्यालयामध्ये येतात. ते देत असताना या ठिकाणी ही मुलं शिकतायत, पुढे जातात, याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे. अलीकडचा दर जे 10th पासआउट होतात, 12th पासआउट होतात, त्यांचे मार्क्स पाहिल्यानंतर अभिमान पण वाटतो, आश्चर्य सुद्धा वाटतं, कारण की आमच्या काळामध्ये तर साधारणतः 30 वर्षापूर्वी जे मार्क्स असायचे ते साधारणतः 70-80च्या मध्ये असायचे. 80च्या पुढचा एखादा मुलगा दिसला किंवा एखादी मुलगी दिसली तर खूप मोठं वाटायचं. आणि त्या काळामध्ये सुद्धा 97, 98, 99% मार्क्स असायचेच. पण आता बेस्ट 5मुळं खूप छान झालं आहे. त्याच्यासमोरचे चॅलेंजेस आहेत, त्याच्यासमोरच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. त्याच्यामुळं माझी पालकांना विनंती आहे, एक ट्रेंड होता, तो ट्रेंड आता बदलला आहे. आजपासून 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी जे पेरेंट्स, जे पालक आपल्या मुलाला किंवा मुलीला शिक्षण द्यायचे, त्यावेळेस काही डोळ्यासमोर पिक्चर्स असायचे, काही गोष्टी नाही का ध्येय असायचं. DED करा, BEd करा, म्हणजे मुलगा आणि मुलगी शिक्षक किंवा शिक्षिका होईल, किंवा इंजिनियर करा, त्याच्यामुळे त्याला पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने, म्हणजे मेडिकलला नाही जाता आलं तर इंजिनियर करा, अशी त्यामागची भावना असायची. आता तो काळ संपलेला आहे. आता याच्यामध्ये खूप पुढे निघून गेलेलो आहे. पूर्वीच्या काळी मुलाला मुलीला शिकवत असताना हा क्लार्क होईल किंवा शिपाई तरी होईल, ही भूमिका असायची, सरकारी नोकरी. आता सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण संपलेलं आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये आता मी एक उदाहरण द्यायचं जर झालं तर पेरेंट्सने समजून घ्यायची गरज आहे, आणि जे स्टुडंट्स उद्या काहीतरी फ्युचर घडू इच्छितात त्यांनी सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. मी पुण्याचा महापौर होतो 2016-17ला. त्यावेळेस माझ्याकडे पुणे महानगरपालिकेत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या होती 23,500. त्या 23,500 मध्ये तर संख्या, परमनंटची संख्या, जी कर्मचारी आणि अधिकारी त्यांची संख्या होती 20,000, आणि 3,500 लोक ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर आउटसोर्सिंगने घेतले जायचे. आता 8 वर्षात काय बदल झालाय, तर 8 वर्षामध्ये ते प्रमाण 13,000 आणि 12,500 झाले. 13,000 आणि 10,500 झाले. म्हणजे आता परमनंट जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांची संख्या झाली 13,000 आणि 10,500 कर्मचारी झालेत हे कॉन्ट्रॅक्ट बेसचे. हे असं का झालं, तर पुणे महानगरपालिकेसहित राज्यातली कुठलीही महानगरपालिका असो, ती अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, किंवा दिल्ली असेल, बेंगलोर असेल, चेन्नई असेल, इथल्या कॉर्पोरेटर्स, मेयर, कमिशनरला हे कळालं की मी जो परमनंट कर्मचारी ठेवतोय, जो
एम्प्लॉई परमनंट नका बेसवर घेतोय, त्याला मला पेन्शन द्यायची आहे, त्याला मला ग्रॅज्युटी द्यायची आहे, त्याला मला मेडिकल सेवा द्यायची आहे, लाख ते सव्वा लाख पगार द्यायचा आहे आणि मी कॉन्ट्रॅक्ट बेसचा माणूस घेतला तर त्याला मला फक्त 18,000 पगार द्यायचा आहे. कुठली मेडिकल सुविधा द्यायची नाहीये, कुठली पेन्शन द्यायची नाही, पेन्शन तर आता बंद झाली, पण कुठे ग्रॅज्युटी द्यायची नाही. त्यामुळे आता इथून पुढे सरकारी नोकऱ्यांचा प्रमाण किंवा टक्का घसरला. त्याच्यामुळं जे आज डोक्यात ठेवत असतील की मला उद्या पास आउट होऊन या ठिकाणी सरकारी सेवेत जायचं, ती म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, ते डोक्यातून काढून टाका. कारण की त्या सेवांमध्ये पण आता जे परमनंटमध्ये पण जे घेतात ते खूप कमी संख्येमध्ये घेतात. त्याच्यामध्ये सुद्धा आता पेन्शन राहिलेली नाही आहे किंवा मेडिकल सुविधा फार काही देत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला करिअर घडवायचं आहे तर निश्चित तुमच्यासमोर खूप मोठ्या अपॉर्च्युनिटी आहेत. अलीकडच्या काळात सगळं डिजिटल झालं, आता तर AI आलंय. त्याच्यामुळं एज्युकेशन घेत असताना उद्या हा देश, हे जग बदलतंय, हे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही शिक्षण घ्या, माझी तुम्हाला नम्रची विनंती आहे. कारण मी एक 3 उदाहरणं सांगून तुम्हाला या ठिकाणी माझं भाषण संपेल, कारण की हे माझं प्रास्ताविक आहे. मुळात मान्य अंकुशांना आणि मान्य जाधव सर बोलतील आणि त्याच्यानंतर आपण लगेच कार्यक्रम चालू करणार. त्याच्यामुळं तुमचाही मी फार वेळ घेणार नाही आणि त्यांचाही नाही घेणार. AIच्या संदर्भात खूप जागृती झाली आहे. तुम्ही हे समजून घेण्याची गरज आहे की आता मेनलेस, ह्युमन बिंगलेस नाही का या ठिकाणी कल्चर किंवा तशा प्रकारचं नाही का जग समोर यायला लागलंय. आता आपण पाहतोय की लंडनमध्ये किंवा न्यूयॉर्कमध्ये म्हणजे UK मध्ये किंवा अमेरिकेमध्ये विदाऊट ड्रायव्हर गाडी चालते. प्रशांत जगतापला एअरपोर्टला जायचं आहे तर प्रशांत जगताप ड्रायव्हर नसला तर गाडी घेऊन जाणार लंडनमध्ये, म्हणजे तिथं लंडनमध्ये राहत असेल तर घरातून गाडी घेऊन निघणार, एअरपोर्टला जाणार, परत गाडीला कमांड देणार, गाडी विदाऊट ड्रायव्हर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक घरी येऊन पोहोचणार. त्याच्यामुळं मानवविरहित किंवा मनुष्याची गरजच नाही अशा प्रकारचा या ठिकाणी AIची नाही का एकूणच टेक्नॉलॉजी आली. आपण पाहत असाल की वेगवेगळे आर्टिकल्स येतात. मी खास करून प्रत्येक रविवारी जे काही वेगवेगळे न्यूजपेपरचे आर्टिकल्स येतात ते मुद्दाम वाचतो, कारण की जगातल्या नामवंत आणि ते एकच न्यूजपेपर नाही, सगळ्यामध्ये जगात काय चाललं ते कळतं. त्याच्यामुळे अलीकडच्या काळात तर एक परदेशामध्ये, भारतात अजून नाही पण परदेशामध्ये एखाद्याला खूप कर्ज झालंय तर तो पूर्वी कर्ज झालं तर कुणीतरी ज्योतिषाकडे जायचं, कोणीतरी या ठिकाणी फायनान्शियल कन्सल्टंटकडे जायचं, कोणीतरी CA कडे जायचं, कोणीतरी वकिलाकडे जायचं. आता ते राहिलं नाही. आता AIच्या माध्यमातून जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये आपले प्रश्न सांगतात की आपलं घर किती आहे, घर कसं आहे, इन्कम काय आहे किंवा प्रोफेशन काय आहे, आणि मग ते ChatGPT किंवा ऐकून या सगळ्या याच्यातून ते उपाय सांगतात. आणि अशा आर्टिकल्स आलेत की जगातल्या खूप लोकांनी लिहिलं की माझ्यावर अमकं अमकं एवढं एवढं कर्ज होतं आणि मला AIच्या मदतीने मी कर्ज माझ्यावरचं केलंय. याचा अर्थ काय की तुम्ही ज्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करताल त्या टेक्नॉलॉजी तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. पूर्वीच्या काळी या ठिकाणी घरी एक 25,000 पगार आला तर सफिशियंट वाटायचं. काल आपण इथली महाराष्ट्रातली लोक किंवा महाराष्ट्र तसाही खूप एक नंबरला राहिलाय पहिल्यापासून. मागच्या 70 वर्ष जेव्हापासून आपल्याला या ठिकाणी फ्रीडम मिळालं किंवा एकूणच नाही का आझादी मिळाली तेव्हापासून कायम आपल्या देशातल्या सगळ्या स्टेटमध्ये महाराष्ट्र हे एज्युकेशनच्या बाबतीत, बिझनेसच्या बाबतीत खूप पुढं असायचं. आणि कायम UPला, बिहारला नाव ठेवण्यात आलं. पण काल एका UP मधल्या मुलांनी क्रांतिकारी एकदम विजय मिळवला. आपण पाहिली असेल कालची बातमी. त्याच्यामध्ये UP मधला एक मुलगा आहे ज्याला अमेरिकेमध्ये नोकरी मिळाली. त्यांनी जे क्वालिफिकेशन घेतलं, मी पुन्हा पुन्हा एकदा सांगतो, त्या एखाद्या स्कूलचे किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल्स असतील, टीचर्स असतील, पेरेंट्स असतील आणि तो स्वतः मुलगा किंवा मुलगी असेल, त्यांनी जर ठरवलं ना की मला हे एज्युकेशन जे मिळालंय मला हे फार काय नाही का या ठिकाणी सॅटिस्फाईड वाटत नाही, मला पुढे जायचं आहे, तर प्लीज पालकांनी, पेरेंट्सनी त्यांना पुढे जाऊ द्यात, त्यांचं एज्युकेशन थांबू नका. काल जो मुलगा पासआउट, काल ज्याला अपॉर्च्युनिटी मिळाली, कालच्या न्यूजपेपर होत्या, काल न्यूज चॅनलला सगळीकडे बातम्या होत्या, त्या मुलाला 585 कोटीचं दरवर्षीचं पॅकेज मिळाले. म्हणजे अमेरिकेतल्या ज्या कंपनी तो कामाला लागलाय त्याला दरवर्षी ती कंपनी 585 कोटी रुपये वर्षाला पगार देणार. तर तुम्ही इमॅजिन करा, भारतातला मुलगा, UPतला मुलगा, एका छोट्या खेडेगावातला मुलगा, फक्त त्याचे स्कूल किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल, टीचर्स, पेरेंट्स आणि त्याची स्वतःची जिद्द यांनी तो म्हटला ना की माझं फक्त 10 झालंय, 12 झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, डबल ग्रॅज्युएशन झालंय किंवा MBA झालं, इथपर्यंत न थांबता तो पुढे गेला. आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काय डिजिटल किंवा एकूणच AIच्या माध्यमातून AIचं नका जे काही शिक्षण घेतलं त्यानुसार त्या कंपनीने त्याला 585 कोटी रुपये वर्षाच्या पगाराची नोकरी दिली. ती तुम्ही सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामुळं सरकारी नोकरी किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या डोक्यातून काढून टाका. आज तुम्हाला या ठिकाणी फेलिसिटेट करतोय, आम्हाला त्याचा आनंद आहे.
उद्याच्या काळामध्ये तो आनंद आणखीन मोठा व्हावा. मी नेहमी सांगत असतो की आता आमच्या वयाची माणसं जी वेगवेगळ्या बिझनेसमध्ये आहेत त्यांचं इन्कम खूप कमी झालंय आणि जी आता नवीन मुलं आहेत, तरुण तरुणी आहेत, त्यांचं जीवन खूप पुढे गेले. मी मागच्या एका कार्यक्रमात सांगितलं की मधल्या काळामध्ये मला मगरपट्टा सिटीमध्ये एका कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि 3च मुलं होती, ज्याच्यामध्ये एकाचं वय 23 होतं, दुसऱ्या मुलीचं वय 25 होतं आणि तिसरी 27ची नाही का मुलगी होती. तिघा जणांची एक फर्म आहे. ते मी त्यांना विचारलं मला कशासाठी बोलवलं, तर त्यांनी मला त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या शुभारंभाला बोलवलं. त्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना म्हटलं हा काय कार्यक्रम, ते म्हणले आम्ही असा असा सेमिनार घेतो. म्हटलं दर वर्षाला घेता का, ते म्हणले नाही दर महिन्याला घेतो. दर महिन्यामध्ये जगात कुठली नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ती टेक्नॉलॉजी आम्ही यांच्याशी शेअर करतो आणि ज्या ज्या सेक्टरमध्ये एकूणच नाही का IT सेक्टरमध्ये ज्या कंपनीज काम करतात ते त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथं पाठवतात आणि माझ्यावर विश्वास ठेवा, मगरपट्टा आपल्या इथून फक्त 2 किलोमीटर आहे. त्या मगरपट्ट्याच्या त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी त्यांना त्यांच्याशी एकूणच नाही का जे काय माझे त्यांचे डायलॉग झाले, कम्युनिकेशन झालं. ती मुलं ज्यांचं वय 23 आहे, 25 आहे, 27 आहे, अशी मुलं दरवर्षी 125 ते 150 कोटी रुपये कमवतात. ही तुमच्या आमच्या परिसरातली मुलं आहेत. त्याच्यामुळं ती मुलं करू शकतात तर तुमची मुलं सुद्धा करू शकतात. फक्त थोडा जिद्द, पॅशनची गरज आहे. ती पॅशन तुमच्यामध्ये काल पण होती, आजही आणि उद्या सुद्धा असेल, या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. त्याच्यामुळं आज तुमचा सत्कार करत असताना, तुम्हाला प्रोत्साहन देत असताना तुमचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही या संदर्भामध्ये प्राऊड फील करतो. उद्याच्या काळामध्ये आणखीन कुठल्या तरी तुम्ही मोठ्या ठिकाणी जा, ज्या ठिकाणी तुमच्याशी भेटायला, तुमच्यावर एखाद्या टेक्नॉलॉजीची चर्चा करायला किंवा तुमची वेळ मागायला आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटेल की हा मुलगा, ही मुलगी आमच्या परिसरातली होती. त्यांचा सत्कार केला, ते आणखीन पुढे शिकत गेले आणि त्यांनी अशा अशा प्रकारे या जगामध्ये काहीतरी वेगळी क्रांती करून दाखवली. त्याच्यामुळं जग बदलतंय, त्या बदलत्या जगाचा या ठिकाणी स्वीकार करा आणि तसंच या ठिकाणी पुढे जा. एवढीच नम्रतेची विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाह क्या बात आहे. खरं आहे दादा.